महाबोधी महाविहार ताब्यात द्या. मूर्तिजापूर इथं बौद्ध समुदायांचा शांततापूर्ण मोर्चा. बिहारमधील बोधगया इथं असलेल्या महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समुदायाच्या ताब्यात द्यावे या प्रमुख मागणीसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील बौद्ध बांधवांनी मोठ्या प्रमाणात एकजूट होत 10 मार्च रोजी शांततापूर्ण मोर्चा काढला. शहर व ग्रामीण भागातील बौद्ध समुदाय, विविध संघटना आणि समाजसेवकांनी या आंदोलनात भाग घेतला. मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा मुख्य रस्त्याने पुढे जात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शांततेच्या मार्गाने धडकला. महाबोधी महाविहार बौद्ध समुदायाच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय स्तरावर आंदोलन सुरू असलं तरी सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मूर्तिजापूर तालुक्यातील बौद्ध समाजाने एकत्र येत हा मोर्चा काढला. मोर्चाचं आयोजन धम्मसम्राट चॅरिटेबल ट्रस्ट मंगरुळ कांबे यांच्या वतीनं करण्यात आले होते. या मोर्चात ट्रस्टचे अध्यक्ष पूज्य भंते शिलानंद, भंते नागसेन थेरो, भंते राहुल, भंते रेवत बोधी, भंते आनंद, भंते बटीसेन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच गजानन गवई, प्रवीण जामनिक, मंगेश जामनिक, सूरज जामनिक, अनिल जामनिक, धीरज वरघट आणि यांनी मोर्चाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. तालुक्यातील पुरुष, महिला, सामाजिक कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चाच्या सुरक्षिततेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तिजापूर शहर, ग्रामीण व माणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि गृह विभागाच्या होमगार्ड सैनिकांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बौद्ध समुदायाच्या या मागणीसाठी संपूर्ण देशभर आंदोलन सुरू असून महाबोधी महाविहाराचं संपूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाच्या ताब्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील बौद्ध समाजाने एकजूट दाखवत सरकारला या मागणीसाठी पुनर्रचित संदेश दिलाय. प्रतिनिधी मोहम्मद शब्बीर, महाराष्ट्र न्यूज मराठी, अकोला. संपूर्ण जगातील बौद्ध बांधवांना नमो बुद्धाय, जय भीम. मी भिक्खू धम्मविचयो मूर्तिजापूर या ठिकाणी आज होत असलेल्या या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समानार्थ इथे काढलेल्या मोर्चामधून आवाहन करतोय की या जगभरामध्ये महाबोधी महाविहार हे खूप गाजलेलं विहार आहे, नामवंत विहार आहे, ज्या ठिकाणी तथागत सम्यक संबुद्धाला बोधी प्राप्त झाली. आणि हे महाबोधी महाविहार आज बौद्धांच्या ताब्यात नाही. सर्व धर्मांची जी पण मंदिरे आहेत ते त्या धर्माच्या लोकांच्या ताब्यात आहे, म्हणजेच त्या लोकांची तिथे मालकी आहे. पण आम्ही बौद्ध असून आमची पूर्णपणे मालकी महाबोधी महाविहारावर नाही. जो ॲक्ट होता 1949 मध्ये, जो ॲक्ट लागू झाला होता, तो ॲक्ट विरोधी आहे. ब्राह्मणशाही त्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे तो ॲक्ट आम्हाला मान्य नाही. त्या ठिकाणी 4 बौद्ध लोक आणि 4 गैरबौद्ध लोक सदस्य म्हणून घेण्यात आले आहेत आणि ते आम्हाला मान्य नाही. त्यामध्ये 9ही आमचे सदस्य असावे ही आमची मागणी आहे. आणि BTMC ॲक्ट रद्द व्हावा आणि महाबोधी महाविहार संपूर्णपणे आमच्या ताब्यात यावं ही आमची आज इथून मागणी आहे. जर शांततेने झालेली ही मागणी तुम्ही पूर्ण केली नाही तर शासनाला असं आम्ही आवाहन करतोय की हे जे आमचं आंदोलन आहे ते उग्र होईल आणि आम्ही बुद्धगयापर्यंत या आंदोलनाला सोबत घेऊन जाऊ. सर्व लोकांना आम्ही सोबत घेऊन जाऊ. जेव्हापासून आपल्या हे जे महाबोधी विहार असे 84,000 विहार आपल्याला अशोकांनी बांधून दिलेले आहेत आणि ते अशोकांनी बांधून दिलेले विहार हे कित्येक ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. आणि त्याच्यामधलंच एक महाबोधी महाविहार हे सुद्धा ब्राह्मणाने ताब्यात घेतलेले आहेत. आणि डागडुजी केलेले जे विहार आहेत ते अनेक राजांचा त्या ठिकाणी आपल्याला उल्लेख दिसतो. त्यांच्या बांधकामातून आपल्याला समजून घेतं की हा त्यांनी बांधलेला त्यांचे डागडुजी समजते. आणि जेव्हा मूर्तिजापूर तालुका SDO साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलं आणि या ठिकाणी उपस्थित सगळे भिक्खू संघ आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व विंग्स, महिला आघाडी, युवक आघाडी, भारतीय बौद्ध सभा आणि सर्व बौद्ध उपासिका आणि उपासक या सर्वांनी आम्ही मूर्तिजापूर तालुक्याच्या वतीने SDO साहेबांच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला आणि राष्ट्रपती यांना निवेदन दिले की जे बौद्धगयाचं महाबोधी महाविहार आहे ते या बौद्ध बांधवांच्या ताब्यात आलं पाहिजे. कारण की जसं आपण पाहिलं जे मुस्लिम समाज आहे त्यांच्या समाजावर मस्जिदीवर तेच राहतात,
त्यांचाच अधिकार असते आणि हिंदू धर्माचे जे काही मंदिर आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू धर्माचा ताबा आहे. तसं आमचा बौद्धांचं जे एक असं म्हणणं आहे की या सरकारने जे आमचं बौद्धाचं जे बौद्धगयामधील जे बौद्ध महाबोधी बौद्ध विहार आहे ते आमच्या बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावं. जर समजा शासनाने आमच्या निवेदनाची दखल घेण्यात यावी. निवेदनाची दखल जर घेतली नाही याही पेक्षा आम्ही मोठं आंदोलन असं बुद्धगयापर्यंत घेऊ. एवढेच बोलते. जय भीम, नमो बुद्धाय.